आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. लग्नविधी उत्तम रीतीने पार पडलेला आहे. आता नवरा नवरींनी घरातल्या मोठ्या मंडळींच्या पाया पडायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. सुखी रहा. शेवटी तुमच्या मनासारखं झालं. आता या घरात आनंद आणायचं तुमच्यावर, तुमची जबाबदारी. श्रावणी, आराध्याने जसं ह्या घराला आपलंसं केलं, इकडे ती आनंदाने राहिली, सगळ्यांना प्रेम दिलं, तसंच तुलाही करायचंय. सुखी राहा. आजी, ओ आजी. कोण आहे रे? बाहेर आहे आजी. काय रे, मला बाहेर बोलवणार तू कोण? बँकेचा माणूस आहे मी. तो नवले सुद्धा कंटाळून गेला. तुम्ही बँकेचे अजूनपर्यंत हप्ते भरलेले नाही, त्यामुळे मी आलेलो आहे तुमचं घर सील करायला. बँकेने दिलेली मुदत संपलेली आहे, त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाही. नको रे बाबा, असं नको करू. मी जाऊ कुठे? माझं घर गेलं तर मी जाऊ कुठे? थोडे दिवस दे, अगदी थोडे दिवस दे रे. एक दिवस सुद्धा मिळणार नाही. आज तुझं घर सील करावंच लागेल. हो बाजूला. काय झालं रे? अरे माझं घर, माझं घर गेलं. अरे नको रे आम्हाला, माझं घर नको, बंद कर. हॅलो, आम्ही बोलतोय. यशोधरा सरनाईक. हा बोला ना मॅडम. तुम्ही आता जिथे रिकव्हरीसाठी आलात ना, त्यांचे पैसे ऑलरेडी बँकेत भरले गेले. त्यांना काही करायचं नाही. नाही, काही नाही करत. त्यांची उर्वरित रक्कम सुद्धा ताबडतोब भरली जाईल. डू यू अंडरस्टँड? हो हो मॅडम. हो आजी, तुमचे संपूर्ण कर्जाचा हप्ता यशोधरा मॅडमने भरला. अरे तू सांगतोस काय? खरं की काय? आता मी तुमच्या घराला सील सुद्धा करणार नाही आणि तुम्हाला सत्वालाही कोणी येणार नाही. येतो मी. दिवस पावला म्हणायचं. ए बघताय काय? इथे काय तमाशा आहे का? झाला तमाशा, सगळे पैसे भरले आम्ही. जा जा. देवा, अगदी वेळेवर धावून आलास बघ. त्या यशोधरा मॅडमच्या रूपानं तू धावून आलास. लई चांगली बाई आहे ती. आधी मला वाटलं होतं की बाई वाईट आहे, पण नाही, केवढे उपकार केले आपल्यावर. आता म्हणून तर तारा तिच्याकडे काम करते. आता तिने आपल्यावर एवढे डोंगरा एवढे उपकार केले, मग आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे ना. पण आता आभार कसे मानायचे? हा, मग असं करते, मी त्यांच्या घरी जाऊनच त्यांचे आभार मानते. आता येळेवारी त्यांनी आपली मदत केली, मग आपण लगोलग त्यांचे आभार नको का मानायला? मग असं करते, मी आत्ताच जाते आणि त्यांचे आभार मानते. हा, आत्ताच जाते. अरे यार, ही मुलगी अजून आली का नाहीये? या फसवा तर नसेल ना मला? बापरे, काय एवढा वेळ लावती ही? हिने काही खोळ वगैरे घातला असेल तर? नाही, माझे पेशन्स संपतायत आता. दरवाजा का नाही ओपन होते? कोणी आहे का बाहेर? प्लीज दरवाजा ओपन करा ना. हॅलो,
मला यांचा फसवण्याचा तर प्लॅन नाहीये ना? मला याने मुद्दाम बंद करून ठेवलंय का? नाही 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 नाही. ओ गॉड, नाही. हॅलो हॅलो, कोणी आहे का? अक्षय, तुझं लग्न झालंय आता. या आधी ऑफिस सांभाळत होतास, आता घरची जबाबदारी पण घ्यायची आहे. हं? सुखाने संसार करा. श्रावणी, श्रावणीशीच लग्न लावून दिलात ना तुम्ही? हे सगळं काय चालू आहे? काय चालू आहे सगळं? अक्षयशी लग्न माझं होणार होतं, माझं. आणि या टाउन मार्केट मुली बरोबर तुम्ही त्याचं लग्न लावून दिला. कसं आणि का? मग या मुलीने ना मला रूम मध्ये बसवलं होतं आणि नंतर तिने मला बांधून पण ठेवलं अगं, आणि अचानक सोडलं सुद्धा. पण जेव्हा मी खाली यायला निघाले ना, तेव्हा ती मला म्हणाली की मी तुला 5 मिनिटात ना बोलवायला येते. आणि जसं आपलं ठरलेलं की बोलवल्याशिवाय खाली यायचं नाही, म्हणून मी परत रूम मध्ये गेले. आणि ही परत रूम मध्ये आलीच नाही अगं. उलट तिने माझ्या दरवाजाला बाहेरून कडी लावलीये आणि इथे लग्न लावून टाकलंय. हे सगळं मुद्दाम केलंय. यश आंटी, परत फसवलंय तुम्ही आम्हाला. अगं मी कशी बशी त्या रूम मधून बाहेर आलीये. आपल्याला फसवलंय यांनी. मोनिशा आंटी, शेवटी या श्रावणीचं लग्न तू अक्षयशी लावलंच ना? मामा, हे सगळं काय चाललंय? ही काय बडबड करते? का ही श्रावणी सारखी साडी नेसून आली आणि का ही म्हणाली की तुम्ही हिला फसवलंय? तुम्ही हिला काही प्रॉमिस केलं होतं का? बोल ना यश, बोल. यशोधरा, यासाठी मोनिशा इथे आली होती का? की तू हिला प्रॉमिस केलं होतंस की शनय आणि अक्षयचं लग्न होणार म्हणून? या दोघींचे सारखे कपडे आणि मोनिशाचं बोलणं. यशोधरा, काय चाललंय तुझं? तुझा काही प्लॅन होता का? बोल ना. मी आराध्या म्हणत होती तेही खरं होतंच ना. तुझ्या स्वार्थापायी तू दोन्ही बहिणींच्या आयुष्याची धुळदाण केलीस म्हणून. आणि आता पोटच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस तू. एवढा मोठा विश्वासघात केलाय मामा माझा तुम्ही. मी नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवला, पण परत 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 माझा विश्वास मोडलाय तुम्ही.
आज खरंच खूप हर्ट केलंय तुम्ही मला. यशोधरा, कोणत्या थराला गेलीस तू? एरवी माझी मुलं करायचीस आणि आता अक्षयच्या आयुष्याची अशी माती करायला निघाली होतीस. गॉड, हे सगळं आमच्यावरच उलटलं आणि प्लॅन फसला तो वेगळाच. आता ही डाऊन मार्केट मुलगी आमच्या गळ्यात पडली आणि मनीषा पण आता आम्हाला सोडणार नाही. तर या सगळ्यांना काय उत्तर द्यायची? तर तू असा गोंधळ घालून ठेवलायस ना, तुझ्यामुळे आता आमचं सगळं बिंग फुटणार. आणि आय नीड टू सॉर्ट दिस. हे सगळं आम्हाला कसंही करून फिरवावं लागणार आहे. येस मामा, काय विचारतोय आम्ही? अशा गप्पा का बसलात? बोला ना आता. मी सांगते अक्षय, तुझ्या या मॉमने मला प्रॉमिस दिलं होतं की तुझं आणि शनायाचं लग्न लावून देईन म्हणून. पण तू लग्नाला तयार होणार नाहीस म्हणून मग ऐन वेळेस श्रावणीच्या ऐवजी शनायाला बोहल्यावर उभं करायचं असा प्लॅन केला होता यशने. आणि मला असंही सांगितलं होतं की सेम टू सेम श्रावणी सारखं शनायाला तयार करून लग्न मंडपामध्ये लपून छापून घेऊन यायचं. आता मला सांग, मला काय माहिती की श्रावणीने कोणती साडी नेसली ते? माझ्या शनू बेबीकडे सेम साडी आलीच कशी? तुझ्या या मॉमने, यशने ती साडी तुझ्या या संजय मामाकडून माझ्यापर्यंत पोहोचवली. आणि मागच्या दरवाजाने तुझ्या मामा कर्मी शनू बेबीला तुझ्या मॉमच्या रूम मध्ये बसवलं. आणि जेव्हा गुरुजी सांगतील लग्न घटिका जवळ आली तेव्हा ऐन वेळेस श्रावणीच्या ऐवजी शनायाला खाली पाठवायचं असं ठरलं होतं. पण शेवटी हिने दगा दिलाच. एवढं काय लागलं ह्या श्रावणीला? माझ्या या सोन्यासारख्या शनू बेबी समोर ही लोअर क्लास श्रावणी तुला सून म्हणून हवी आहे? मोनिशा आंटी, प्लीज शट अप. आता एकही शब्द बोलायचा नाही. मगाशी येऊन आम्हाला आशीर्वाद देण्याचं जे नाटक करत होता ना, हे सगळे आशीर्वाद होते तुमचे. अक्षय, मोनिशाला इथं पाहिलं ना तेव्हाच मला शंका आली होती. मलाही तेव्हा शंका आलीच होती. एरवी तू श्रावणीच्या तोंडावर गोड गोड बोलत होतीस आणि आता तिच्या पाठीमागे अशी खंजीर खुपसलीस. लग्नासारख्या पवित्र गोष्टीची अशी खेळलीस तू. नाही आई, अगं यशोधरा, हे सगळं का करत होतीस तू? अक्षयचं लग्न श्रावणीशी लावायचं होतं ना, आणि तू तिचं लग्न शण्याशी लावायला निघाली होतीस. यशोधरा, काय चाललंय तुझं? मला वाटलं होतं तू थोडं तरी बदलशील ग, पण नाही. तुझी सगळी कटकारस्थानं अजून तशीच चालू आहेत. अरविंद, असं नाही. आमचं ऐकून तर घे. मामा, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. अजून काय राहिलं ऐकायचं? माझा तर आता तुमच्यावर विश्वासच राहिला नाहीये. एक मिनिट मम्मा, डोक्यावर पदर घेऊन लग्न करायचं ही आयडिया तुमचीच होती ना? याचमुळे ना की माझा चेहरा लपेल आणि तुम्ही हे इझिली मुलगी एक्सचेंज करू शकाल म्हणून ना? हे तुम्ही का केलं? आता मला खात्री पटली. माझ्या हळदीत पण तुम्हीच काहीतरी मिसळलं होतं ना? सांगा बाबा, खरं सांगा. मामा, श्रावणी काय बोलते? श्रावणी जे बोलते ते खरं आहे का? तुम्ही हे सगळं केलंय मामा? मामा बोला. यशोधरा, उत्तर दे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला द्यावी लागतील. बोला मामा, बोला. अरे एक मिनिट. व्हॉट इज रॉंग विथ ऑल यू पीपल? गप्प बसा सगळे. काय चाललंय तुमचं? अरे आई आहोत आम्ही अक्षयची. जो उठतोय तो आमच्यावर आरोप करतोय, जरा तरी विचार करा. आणि अक्षय तू, अरे जरा विचार कर ना. फायनली तुझं लग्न कुणाबरोबर झालंय? जरा बाजूला बस. तुझी श्रावणीच आहे ना तुझी बायको आता. मग आम्ही जर तुझ्या विरोधात असतो तर
या क्षणी इथे श्रावणी नाही शनाया असते की नाही? हो, मान्य आहे आम्हाला, मान्य आहे, आम्ही एका प्लॅनचा भाग होतो, मोनिशाच्या प्लॅनचा भाग. कारण आम्ही जर तिच्या प्लॅनचा भाग झालो नसतो ना, तर आज हे चित्र आमच्या समोर नसतं. आम्ही तिला साथ दिली, तिला सपोर्ट केलं फक्त आणि फक्त तुम्हा दोघांसाठी, कारण आम्हाला तुम्हा दोघांना वाचवायचं होतं. तुम्हा दोघांचं लग्न या डोळ्यांनी पाहायचं होतं, तुम्हाला एकत्र आणायचं होतं. म्हणून आम्ही आराध्याची पण मदत घेतली, कारण आम्हाला माहिती होतं की तिला तुम्हा दोघांचं लग्न पाहायचंय. आम्ही तिला सांगितलं काहीही कर, पण सतत श्रावणी बरोबर राहायचं, तिची काळजी घ्यायची. शी शुड सी टू इट की तू व्यवस्थित मुहूर्तावर बोहल्यावर उभी असशील. आम्ही तिला हेही सांगितलं, कोणीही दबाव आणला, काहीही झालं, काही प्रॉब्लेम झाला तरी घाबरायचं नाही, कसंही करून श्रावणीला इथे बोहल्यावर उभं करायचं. सांगितलं की नाही तुला? विचार तिला. शी वॉज रिअली गुड ॲट अ जॉब. तिने केलं, आम्ही सांगितलं तसं केलं. थँक्यू सुनबाई, खरंच आराध्या, सो ग्रेटफुल, थँक्यू. तू नसतीस तर काय सरड्यासारखी रंग बदलती ही बाई. अशी पलटी मारतेस यश तू. तरी मला शनू बेबी सांगत होती की यश आंटीवर ट्रस्ट ठेवू नकोस, पण नाही, मी नाही ऐकलं तिचं. खूप मोठी चूक झाली माझी. आणि तू आगीमध्ये ना तेल ओतलेस. तू सगळ्यांसमोर माझं हसं केलेस, हे मी कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. तुला काय वाटलं यश, या मोनिशाच्या विरोधात जाणं सोपं होईल? तू अजून मला पुरतं ओळखलेलं नाहीयेस. तुझ्या प्रत्येक गोष्टीला आजवर मी इग्नोर करत आले, पण तू त्यामुळे मला कमी लेखत आलीस. खूप मोठी चूक केलीस यश, या नागिणीच्या शेपटीवर पाय ठेवून. तुला काय वाटलं, तू या सगळ्यांच्या समोर माझा अपमान करशील, लग्नाचं खोटं प्रॉमिस देऊन मला भुलवशील? पण ही नागिण जेव्हा उलट होऊन तुला डसेल ना, तेव्हा तू जिवंत राहणार नाहीस. आता तू लक्षात ठेव, तुझा अंत माझ्यात हातून होणार आहे. आता फक्त तू दिवस मोज. शनू बेबी, लेट्स गो. नाही मॉम, अजिबात नाही. मी का गाडीत बसू? अगं परत त्यांनी आपल्याला फसवलंच ना. हे बघ, मी किती स्वप्न बघितली होती मॉम. मी इतकी छान रेडी झाले होते ग. आणि हे बघ मॉम, एकतर ना मला हे असं चोरून लग्न करण्यात खूप थ्रिल वाटत होतं. आय कॅन अंडरस्टँड. नाही मॉम, आणि इथे जाऊन त्या घरावर कसं राज्य करायचं सगळा प्लॅन केलं होते मी मॉम, सगळा प्लॅन. पण आता सगळं पाण्यात गेलंय मॉम, सगळं पाण्यात गेलंय. अगं आपला हा लास्ट होप होता. मला नाही वाटत आहे माझी इच्छा कुठली पूर्ण होणार आहे. मला नाही वाटत आहे की माझं लग्न अक्षरशः कधी होणार आहे. मला नाही वाटत आहे मॉम. डोंट वरी शनू बेबी, हे बघ, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. यश, मी तुला सोडणार नाही. या यशची ना सगळी पापं आपण आता बाहेर काढायची. हिला रस्त्यावर आणून ना हिची सगळी प्रॉपर्टी घ्यायची. आपण एवढी श्रीमंत होऊ ना, एवढी आपण आपली पॉवर वाढू ना, की एक दिवस हिला आपले पाय धरावे लागतीलच. शनू बेबी, डोंट क्राय. आणि हे लग्न गेलं खड्ड्यात. अगं त्या अक्षराला काय सोनं लागलंय? मी तुझ्यासाठी अशी ना 56 मुलांची लाईन उभी करेन. नाहीतरी आपण हे सगळं प्रॉपर्टीसाठीच करत होतो ना. यश, तू आता गेलीसच. आता माझ्या तावडीतून तू नाही सुटणार. नाही, ह्या 1 आठवड्याच्या आत तुला मी जेलमध्ये पाठवलं ना, नावाची मोनिशा नाही. तू चल, गाडीत बस. ममा, मला काहीच कळत नाहीये. तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग असताना तुम्हाला त्यांच्या प्लॅन मध्ये सामील व्हायची काय गरज होती?
एवढे प्रॉब्लेम्स होते तर आम्हाला सांगायचं होतं ना, आपण काहीतरी मार्ग काढला असता. कसं सांगणार होतो आम्ही तुला? एकतर इतक्या काळाने तुमचं लग्न होणार होतं, या आधी इतक्या अडचणी आल्या होत्या, आता सुद्धा अचानकीच्या चेहऱ्यावर अलर्जी झाली. आम्हाला दिसत होतं ना तुम्ही दोघं किती स्ट्रेस मध्ये आहात. त्यात आणखीन हे बर्डन कुठून देणार रे? म्हणून आम्हाला वाटलं की आमच्या पद्धतीने आम्ही हे सॉर्ट करू. नेहमीप्रमाणे सगळा दोष आमच्यावरच आला. यशोधरा, आता तू जे काही सांगितलंस त्यावर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवावा असं तुला वाटतंय का? ऑफकोर्स अरविंद. अरविंद, अक्षय, हे बघा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर मिळतील आपल्याला. अरे पण आता नवीन लग्न झालेलं आहे, त्यांचा गृहप्रवेश व्हायला हवा, माप ओलांडून आत यायला हवं, देवाजवळ पाया पडायला न्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी नकोत का व्हायला? आई, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आराध्या, जा गृहप्रवेशाची तयारी कर. हो आजी. आम्हाला नको असलेली ही श्रावणी केवळ या तारामुळे या घरात येते. पण तारा तिचं पाऊल उंबरठा ओलांडून आत येईल आणि तुझं बाहेर पडेल, हा आमचा शब्द आहे.